टीव्हीवर भारतीय सौंदर्याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही चेहरे डोळ्यासमोर येतात आणि त्यातला आघाडीचा चेहरा म्हणजे बॉलिवूड तसे साऊथ इंडियन चित्रपटांद्वारे भारतातील अनेक हृदयांवर राज्य करणारी अभिनेत्री तब्बू. आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर 1991 पासून ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल 35 वर्ष आणि स्टील काउंटिंग सिनेसृष्टीवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी तब्बू म्हणजे अनेकांसाठी एक रहस्य आहे. खऱ्या खोट्या अनेक गोष्टींनी व्यापलेल्या तब्बूच्या कारकिर्दीवरून आज आपण नजर फिरवणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असणार म्हणजे तब्बू म्हणजेच तबस्सुम फातिमा हाशमी. तबस्सुमचा अर्थ होतो स्मितहास्य आणि हेच स्मितहास्य घेऊन तब्बूने वडील जमाल हाशमी आणि आई रिजवाना यांच्या घरी 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद इथं जन्म घेतला. तब्बूचे वडील जमाल हाशमी हे त्या काळातले एक अभिनेते होते. त्यांनी 1-2 चित्रपटात कामही केलेलं होतं आणि आई रिजवाना या शिक्षिका होत्या. तब्बूला एक बहीण आहे जिचं नाव फरहान नाज आहे आणि तिनेही 2-3 चित्रपटात अभिनय केलाय. तब्बू ही प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांची भाची आहे. साहजिकच त्या काळात सर्वसामान्य घरातल्या मुलींमध्ये अभिनय क्षेत्राबद्दल आकर्षण होतं, पण एक भीती आणि सामाजिक बंधनही होती. त्यामुळे स्पर्धा खूप कमी होती आणि त्यात तब्बूला अभिनयाचा कौटुंबिक वारसाच मिळालेला होता. त्यामुळे तिचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अगदी सहजच प्रवेश झाला. 1985 मध्ये आलेल्या हम नौजवान चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा अभिनय केला आणि त्यानंतर 1991 मध्ये आलेल्या साऊथच्या कुली नंबर 1 मध्ये ती पहिल्यांदा प्रमुख अभिनेत्रीच्या रूपात रुपेरी पडद्यावर झळकली. आपण म्हणू त्यात काय विशेष, नेपोटिझम का चक्कर है बाबू भैया. काही अंशी ते खरंही आहे, पण सहज संधी मिळणं एक वेळ सोपं आहे, पण वारंवार तर नाही ना. मिळालेल्या संधीचं सोनं करणं आणि अजून जास्त कष्ट करून आव्हानं स्वीकारून त्या क्षेत्रात टिकून राहणं हे तर नेपोटिझमने शक्य नाही ना होत. तर 1991 पासून ते आजपर्यंत हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्लिश, बंगाली, मल्याळम, मराठी अशा विविध भाषांमध्ये मिळून जवळपास 100 चित्रपटांमध्ये तब्बूने अभिनय करून स्वतःचा एक तगडा फॅन बेस तयार केलाय. अभिनयासोबतच तब्बूचे काही छंद आहेत ज्यात तिला पुस्तकं वाचायला आवडतात. कधी काही छोट्या कविताही ती लिहिते आणि विशेष म्हणजे तिला वेगवेगळे परफ्यूम कलेक्शनचा छंद आहे. आता तुम्ही म्हणाल तब्बू सारख्या फुलालाच कसा काय वेगवेगळे सुगंध जमा करण्याचा छंद लागला? तर याचं उत्तर तुम्हाला तब्बूच देऊ शकेल. रुपेरी पडद्यावरच्या प्रत्येक रुपेरी आयुष्याला एक काळी किनार असते, तशीच तब्बूच्या आयुष्यालाही आहे. आपल्याकडे सेलिब्रिटीजचे आयुष्य कधीच खासगी नसतं. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या बित्तम बातम्या आपल्याला माहिती हव्या असा आपला प्रयत्न असतो. त्यातलं खरं खोटं काय आणि किती हे मात्र फक्त त्यांनाच माहिती असतं. अशाच तब्बूच्या बाबतीतही काही गोष्टी आहेत ज्या तिच्या चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल अजून उत्सुकता निर्माण करतात. तब्बू आज वयाच्या 54व्या वर्षी अविवाहित आहे. हीच एक तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. त्याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. तिच्या काही मुलाखतींमधून मात्र तिने खूप विचार करून अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेला आहे असं लक्षात येतं. म्हणजेच तब्बू ही ब्युटी विथ ब्रेन अशी सर्व गुणसंपन्न अभिनेत्री आहे. इतर सर्वांप्रमाणेच तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेलं, जसं की अभिनेता संजय कपूर, साजिद नाडियाडवाला, अजय देवगण, नागार्जुन. त्यापैकी नागार्जुनची बातमी मात्र बऱ्यापैकी खरी आहे, कारण नागार्जुन आणि तब्बू जवळपास 10 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. पण नागार्जुन विवाहित होता आणि त्याने त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोट देण्यास नकार दिला, म्हणून तब्बू आणि त्याच्यात काडीमोड झाला अशी खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे. सोबतच अजय देवगण सोबतही तब्बूचं नाव जोडलं जातं, पण त्यांच्यात फक्त मैत्री आहे आणि ती खूप जुनी म्हणजेच त्यांच्या कॉलेज काळापासूनची आहे. हे अजय आणि तब्बू सोबत अजयची बायको काजोलही वारंवार याबद्दल बोलताना दिसते. पण या पलीकडेही काही असू शकतं का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. यासोबतच हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान सोबत इतरही कलाकारांचं नाव आलेलं होतं. त्यात तब्बूही एक होती, पण त्यात सगळे फुटेज सलमानलाच देण्यात आले, त्यामुळे तब्बूवर तेवढी मीडिया ट्रायलची वेळ आली नाही. असो, पर्सनल लाईफ काही असली तरी तब्बूने तिच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. शोभेच्या बाहुलीच्या भूमिकेत स्वतःला अडकवून न घेता तब्बूनं विविध प्रकारचे रोल केले आणि स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं. आपल्या चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नॅशनल फिल्म्स अवॉर्ड्सला तब्बूने 2 वेळा गवसणी घातली आहे. 1996 साली आलेल्या माचिस चित्रपटातील अभिनयासाठी तिला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून पहिला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर 2001 साली आलेल्या चांदनी बार चित्रपटासाठी पुन्हा एकदा तिला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून गौरवण्यात आलं. हे दोन्ही अभिनय तिच्या कारकिर्दीतले सर्वोत्तम अभिनय म्हणून ओळखले जातात. एवढंच नाही तर 2011 साली तब्बूच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला.
तो म्हणजे पद्मश्री. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तब्बूच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यासोबत फिल्मफेअर पुरस्कार तर किती मिळाले याचा तर काही विषयच नाही. तरी पण एवढ्यावरच थांबेल ती तब्बू कसली? भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केल्यानंतर तब्बूला आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी बोलावणं येऊ लागलं. 2006 साली आलेला द नेमसेक आणि 2012 साली इरफान खान सोबत लाईफ ऑफ पाय या हॉलिवूड चित्रपटातही तब्बूनं तिच्या अभिनयाचा जलवा दाखवला. तब्बू सोबत आणि तिच्यानंतर इंडस्ट्रीत आलेल्या कितीतरी अभिनेत्र्या विस्मृतीत गेल्या, पण तब्बू मात्र टिकून राहिली. आजही वर्षात किमान एकदा तरी तब्बू मोठ्या पडद्यावर झळकतेच. अलीकडेच तिच्या दृश्यम तसेच क्रीव चित्रपटातील अभिनयासाठी तिचं कौतुक झालं होतं. या वर्षीही तिचा अक्षय कुमार सोबत भूत बंगला हा चित्रपट येऊन गेला. आता पुढेही तिचे 2 चित्रपट येत आहेत. एक विजय सेतुपती सोबत आहे, ज्याचं नाव अजून डिक्लेअर नाही, आणि दुसरा तर थेट तिच्या जुन्या प्रियकरासोबत म्हणजेच नागार्जुन सोबतच येतोय. हा चित्रपट नागार्जुनचा 100वा चित्रपट असणार आहे आणि या चित्रपटाचं नाव किंग 100 असं असणार आहे. या दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी ही जोडी आता सोबत काम करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. एकूणच तब्बूची सुरुवात जरी वशिल्यानं झाली असली तरी ती पुढे टिकून राहिली ती स्वतःच्या टॅलेंटच्या आणि अर्थातच सौंदर्याच्या जोरावर. मधल्या काळात सिनेसृष्टीपासून थोडी दूर गेलेली तब्बू ही आता आपली सेकंड इनिंग चांगलीच गाजवती आहे. त्यामुळेच आता तिचे नवे सिनेमे कोणते येत आहेत याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. बाकी तुम्हाला तब्बूची कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.